अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कधी एक विचार केलाय का? एका झाडाची पूजा आपण इतक्या भक्तिभावाने का करतो? का आपण त्या झाडाला 7 फेरे मारतो, त्याच्या मुळाशी नमस्कार करून आपल्या संसाराच्या सुखासाठी, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतो? कारण हे फक्त एक झाड नाहीये. हा आपल्या श्रद्धेचा, प्रेमाचा, समर्पणाचा आणि अखंड सौभाग्याचा साक्षीदार आहे. आणि यावर्षी 29 जून रोजी आलेली वटपौर्णिमा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप महत्त्वाची आहे. हा दिवस म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मनात असलेला एक प्रार्थनेचा दिवस आहे. माझा संसार सुखी राहो, माझ्या पतीला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि आमच्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आनंद कायम राहो. अशी प्रार्थना आपण वटवृक्षाजवळ करत असतो. पण खरं सांगू का, वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर तो प्रत्येक स्त्रीचा प्रेमाचा उत्सव आहे. मग या दिवशी वटवृक्षाला एवढं महत्त्व का दिलं जातं? वटवृक्षाचीच का पूजा केली जाते? तर आपण ज्या वडाच्या झाडाची पूजा करतो ना, ते झाड शेकडो वर्ष जगतं. त्याच्या पारंब्या जमिनीत रुजतात. तो सतत वाढत राहतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी असं सांगितलं आहे, की जसं वडाचं झाड दीर्घ आयुष्य आहे, तसंच आपल्या पतीला आणि आपल्या संसाराला दीर्घ आयुष्य लाभावं. म्हणून या दिवशी आपण वटवृक्षाची पूजा करतो आणि या दिवशी वटवृक्षालाच एवढं महत्त्व असतं. आणि आपण सगळ्यांनी सत्यवान आणि सावित्रीची कथा प्रत्येकानेच ऐकलेली असणार. तर राजकुमारी सावित्रीचं लग्न सत्यवानाशी झालं. पण लग्नाआधीच तिला सांगण्यात आलं होतं की सत्यवानाचं आयुष्य खूप कमी आहे. तरीही तिने सत्यवानालाच आपला पती म्हणून निवडलं. पण एक दिवस सत्यवान जंगलात लाकूड तोडायला गेला आणि वडाच्या झाडाखाली त्याचे प्राण गेले. यमराज त्याचे प्राण घेऊन निघालेच होते, पण सावित्रीने हार मानलीच नाही. ती यमराजांच्या मागे चालत राहिली. तिचं पतीवरील प्रेम, निष्ठा, तिचं समर्पण पाहून यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण तिला परत दिले. आणि हे सर्व घडलं त्या वडाच्या झाडाखालीच. म्हणूनच वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. आता वटसावित्री पौर्णिमेला आपण नवीनच साडी घालावी का? हा प्रश्न मला खूप महिला विचारतात. ताई, नवीन साडी नाही घेतली तर चालेल का? अगदी चालेल. नवीन साडी घेणं हे परंपरा आहे, पण बंधन नाही. तुमच्याकडे जी स्वच्छ, सुंदर आणि तुम्हाला आनंद देणारी साडी आहे, ती तुम्ही परिधान करू शकतात. कारण देवाला आपल्या कपड्यांपेक्षा आपला भाव महत्त्वाचा असतो. आपण किती प्रेमाने पूजा करतो, किती श्रद्धेने प्रार्थना करतो, हे जास्त महत्त्वाचं असतं. तर मग आता भरपूर महिला विचारतात, मग कोणत्या रंगाची साडी घालावी? काही रंग असे आहेत जे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहेत. त्यातला पहिला रंग म्हणजे हिरवा. हिरवा रंग म्हणजे निसर्ग, समृद्धी, नवीन सुरुवात. हिरवा रंग मनाला शांतता देतो. हा रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतो असं मानलं जातं. म्हणूनच तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही नक्की ती परिधान करू शकता. आता दुसरा रंग म्हणजे लाल रंग. लाल रंग म्हणजे सौभाग्याचं प्रतीक. लाल रंग म्हणजे प्रेम, नात्यातील ऊब, विश्वास, समर्पण. लाल रंगाला मंगलतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून अनेक महिला वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घालतात. आता तिसरा रंग हा म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग म्हणजे आनंद, ज्ञान, सकारात्मक विचार. हा रंग गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. म्हणून पिवळ्या रंगाची साडी ही अतिशय शुभ मानली जाते. चौथा रंग म्हणजे केशरी रंग. केशरी रंग म्हणजे उत्साह, शक्ती, धैर्य. हा हा रंग आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करतो असं मानलं जातं. पाचवा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग म्हणजे प्रेम, कोमलता आणि नात्यातील गोडवा. ज्या घरात सतत वाद होतात तिथे प्रेम आणि समजूतदारपणा वाढीसाठी हा रंग शुभ मानला जातो. निळा, जांभळा, चॉकलेटी. आता तुम्ही सगळे म्हणशाल, निळा, जांभळा, चॉकलेटी रंग घालू शकतो का? अर्थातच घालू शकता. काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकता. देवाने सगळे रंग सुंदर बनवले आहेत. आपण कोणत्या भावनेने पूजा करतो हे महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, काळा रंग का टाळतात? हा प्रश्न अनेक जणी विचारतात. काळा रंग आपल्याला आवडतो. प्रत्येक स्त्रीकडे एकतरी काळी रंगाची साडी असतेच. पण आपल्या धर्मशास्त्रानुसार शुभ कार्यांमध्ये काळा रंग टाळला जातो. हा काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असं मानलं गेलं आहे.
म्हणून शक्यतो वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा होईपर्यंत काळ्या रंगाचे कपडे टाळावे. आता प्रत्येक जण काळा रंग नाही घालायचा, मग पांढऱ्या रंगाची साडी घालू शकतो का? तर हो, तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता. पण पूर्ण पांढरी साडी नसावी. त्यात लाल, हिरवा, पिवळा किंवा इतर रंगाचा काठ असेल तरीही ती साडी तुम्ही परिधान करू शकतात. पांढऱ्या रंगावर सुंदर डिझाईन, फुलं, पानं असतील तरी हरकत नाही. काठाची आता काठाची किंवा रेशीम साडी घालू शकतो का? तर यामागेही एक सुंदर भावना आहे. आपल्या पूर्वजांनी असं मानणं होतं, की रेशीम सकारात्मक ऊर्जा धारण करून ठेवतं. म्हणून आपण देवीची ओटी भरताना पूजेमध्ये किंवा शुभ कार्यांमध्ये काठाची साडी महत्त्वाची मानली जाते. तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. नसेल तरीही काही हरकत नाही. भाव महत्त्वाचा. आता वटपौर्णिमेला सर्वात महत्त्वाचं काय असतं? साडीचा रंग, दागिने, महागडी पूजा सर्वात महत्त्वाचं आहे. तुमची प्रार्थना, तुमचं प्रेम, तुमचा विश्वास. तुम्ही जेव्हा तुम्ही वटवृक्षाजवळ उभं राहून मनापासून म्हणता, "देवा, माझ्या संसारावर तुझी कृपा राहू दे." तेव्हा ती प्रार्थना नक्कीच परमेश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून यावर्षी वटपौर्णिमा आनंदाने साजरी करा. हसतमुख राहा. मनात कोणताही राग ठेवू नका. पतीसाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठीही चांगल्या गोष्टींची प्रार्थना करा. तर मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि आध्यात्मिक विषयांसोबत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.